नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आई बाबा, माझे मित्र श्रीकांत बेणी, शेंदुर्णीकर सर, शाह सर आणि सर्वच आयोजक, खास इथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, या पूर्ण पुष्पाच्या ज्यांनी प्रायोजकत्व पत्करलेलं आहे त्या शांताराम बापू यांच्या सुकन्या आणि सुनबाई, आज आपल्यासमोर मी नुकत्याच झालेल्या 5 राज्यातील निवडणुकांचा अन्वयार्थ मांडण्यासाठी उभा आहे. तसं बघितलं तर अन्वयार्थ मांडणे किंवा अन्वयार्थ सांगणे ही खूप मोठी टर्मिनॉलॉजी आहे असं मला वाटतं. तो शब्द श्रीकांत बेणींचा आहे, माझा नाही आहे. मी राज्यशास्त्राचा अभ्यासक विद्यार्थी आहे असं म्हणू शकतो. पत्रकार असल्यामुळे अर्थशास्त्र एवढंच राज्यशास्त्र सुद्धा जवळून आम्हाला अभ्यासावं लागतं. पण मी सेफॉलॉजिस्ट नाही आहे, हे मी मुद्दाम इथे सांगू इच्छितो. कारण या निवडणुकीमध्ये सेफॉलॉजिस्ट लोकांनी जेवढे अंदाज वर्तवले होते ते सारे अंदाज भारतीय जनतेने उधळून लावलेले आहेत. म्हणजे 5 राज्यातल्या लोकांनी ते उधळून लावलेले होते. त्यामुळे या निवडणुकांचा अन्वयार्थ लावत असताना, या निवडणुकांकडे बघत असताना आपण एक एक राज्य घेत त्यांच्या पुढे जाणार आहोत आणि याच्या जोडीला राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या दोन पक्षांमधली या दोन स्तरावरचा जो संघर्ष आहे तो संघर्ष सुद्धा इथे आपण जाणून घेणार आहोत. या निवडणुकांचा निकाल ज्या दिवशी लागला त्या दिवशी सर्व वृत्तवाहिन्यांवर जे टॉक शो झाले, कार्यक्रम झाले ते सुद्धा तुम्ही पाहिले असतील. मला त्या दिवशी एका ज्येष्ठ संपादकांचा फोन SMS आला आणि त्यांनी त्यात मला लिहिलं होतं की कारण मी माझ्या पूर्ण त्या ॲनालिसिसमध्ये त्या संपूर्ण मी त्याचं जेव्हा स्पष्टीकरण देत होतो त्या निकालाचं त्यामध्ये मी काँग्रेसच्या पराभवाची मीमांसा केलेली होती. आणि त्या पराभवाच्या मीमांसेमध्ये मी आक्रमकपणे काँग्रेस कशा पद्धतीने पिछाडीवर गेलेलं आहे हे मांडलं होतं. परंतु काँग्रेसचे समर्थक असणाऱ्या या पत्रकारांनी मला जो SMS पाठवला होता त्यामध्ये त्यांनी जागांचा आकडा दिला होता. ते म्हणतात की नो डाऊट काँग्रेस वुड बेनिफिट फ्रॉम इंट्रोस्पेक्शन ऑन द लेटेस्ट नंबर, बट बाय दॅट यार्डस्टिक BJP needs to call a panic meeting considering its rules, the center and it's supposedly riding a wave. कंपॅरिझन दोन्ही त्या भाजप आणि काँग्रेसच्या याची जागांची करत असताना त्यांनी म्हटलं की केरळमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या त्या तुलनेमध्ये BJPला कमी मिळालेल्या आहेत. केरळमध्ये काँग्रेसला 51, BJPला 1, वेस्ट बेंगॉलमध्ये काँग्रेसला 42, BJPला 4, आसाममध्ये फक्त BJPला 60 आहेत आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला 23 आहेत. तमिळनाडूत काँग्रेसला 9 तर BJP 0 आणि पॉंडिचेरीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस 14 तर BJP 0. एकूण या 5 राज्यामध्ये 822 जागांवर निवडणूक लढवली गेली होती. त्यापैकी काँग्रेसला 139 आणि BJPला फक्त 65 जागा मिळाल्या होत्या. तरी सुद्धा या निवडणुकीने भाजपचा जो आवेश होता तो आवेश वाढलेला दिसला. याला कारण भाजपने आसाममध्ये मारलेली मुसंडी. आता इथे आपण या दोन्ही मुद्द्यांचा परामर्श घेत असताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आसाम आणि केरळमधील पराभवामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा चर्चा आणि काही प्रमाणात टिंगल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आसाम मधल्या म्हणजे दिल्ली आणि बिहार मधल्या पराभवाने बॅकफूटवर जो गेला होता भाजप, त्या भाजपला आसाम मधल्या विजयामुळे पुन्हा एकदा हुशारी मिळाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांनी पुन्हा नव्याने पुढे येऊन आपल्या पक्षाची मांडणी नव्याने करण्याचा प्रयत्न सुरू केला असं आपल्याला दिसतं. केरळमध्ये डाव्यांना दिलासा मिळालेला आहे. तिथे आपण पाहिलं की अच्युतानंदन यांच्यासारखा 92 वर्षाचा नेता पुढे आला आणि त्यांनी संपूर्ण पक्षाची धुरा आपल्या हातामध्ये घेतली होती. या निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने आपण बघू शकतो की राष्ट्रीय पक्षांची जी भूमिका होती, राष्ट्रीय पक्षांचं जे स्थान होतं आणि प्रादेशिक पक्षांची जी भूमिका आणि त्यांचं जे स्थान होतं, यामध्ये जी स्पर्धा दिसायला पाहिजे होती ती स्पर्धा दिसली नाही. याला सगळ्यात मोठं कारण होतं ते म्हणजे जयललिता आणि ममता या दोन अनुक्रमे तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यामध्ये ज्यांची सरकार होती, या दोन्ही ठिकाणी भाजपने या दोन्ही मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे मदत करण्याची भूमिका घेतलेली होती. याच्यामध्ये आपण त्यामुळे सातत्याने या निवडणुका झाल्यानंतर विशेषतः महाराष्ट्रामध्ये भाजपच्या बरोबर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने ज्या पद्धतीने अग्रलेख लिहिले किंवा त्यांचे रविवारी प्रसिद्ध झालेले लेख होते, यामध्ये एक प्रामुख्याने त्यांनी अधोरेखित केली ती म्हणजे राष्ट्रीय पक्षांसमोर प्रादेशिक पक्ष नेहमीच उजवे ठरतील. प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांपेक्षा जास्त सामर्थ्यवान आहेत किंवा ताकदवान आहेत. परंतु हे मांडत असताना त्यांनी या बाबीकडे कानाडोळा केला, कारण ते त्यांच्या दृष्टीने सोयीस्कर होतं. जयललिता आणि ममता बॅनर्जी या दोघींच्या विजयामध्ये भाजप अप्रत्यक्षपणे त्यांना मदत करताना दिसतो. जयललितांच्या पक्षाचा विजय झाल्यानंतर आणि विशेषतः ममता बॅनर्जी यांना पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर जो एक जल्लोष आपल्याला टीव्हीवर विशेषतः दिसला किंवा वर्तमानपत्रातील फोटोंमधून दिसला, याचं ॲनालिसिस करण्यासाठी मी मुद्दाम त्या राज्यातील पत्रकारांशी बोललो, मोठ्या संपादकांशी बोललो, तर त्याचं एक कारण प्रामुख्यानं दिसलं. ते कारण वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण आपल्याकडे काँग्रेस पक्षाचं जे राजकारण आहे, आतापर्यंत राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेस पक्ष प्रमुख होता. त्यामुळे मी आरंभी काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेसची ध्येय धोरणं या संदर्भात सांगू इच्छितो की काँग्रेसने ज्या पद्धतीने स्वातंत्र्यापासून भारतीय जनतेच्या मनामध्ये स्थान मिळवलं होतं आणि विशेषतः देशाचं नेतृत्व सुद्धा त्या पक्षाला करायला मिळालेलं होतं, त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की यात जो काँग्रेसचा जो समतोल म्हणजे सत्ता समतोल किंवा भूमिकेची समतोल ठेवण्याची जी धारणा होती, ती काँग्रेसची धारणा सातत्याने आपल्याला पंतप्रधान जरी बदलत गेले किंवा राष्ट्रीय अध्यक्ष जरी बदलत गेले तरी या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने दिसतात. यात आपल्याला लक्षात येईल की जेव्हा आपण आत्ताचं जे निवडणुकीचं ॲनालिसिस जर आपण करणार असू तर याच्यात आपल्याला गेल्या म्हणजे पोस्ट जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 1991-92 नंतरच्या काळामध्ये जे बदल झाले ते बदल आपल्याला समजावून घ्यावे लागतील. हा थोडा अकॅडमिक चर्चेचा विषय आहे, परंतु मला इथे बरं वाटतं कारण आम्हाला या अशा पद्धतीचा विषय मांडण्याला संधी टीव्हीच्या त्या छोट्या मर्यादित वेळेमध्ये मिळत नाही आणि बातम्यांच्या त्या सगळ्या गदारोळामध्ये तशा पद्धतीचं अकॅडमिक ॲनालिसिस करता येत नाही. परंतु इथे मला त्यासाठीच तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की याच्यामध्ये आपण जी काँग्रेसची जी सुरुवातीपासूनची जी धारणा होती आणि नेहरूंच्या काळापासून जे धोरण लोकांच्या हिताचं किंवा लोकराज्य लोकांसमोर नेण्याचं जे धोरण काँग्रेसने सातत्याने ठेवलेलं होतं, त्या धोरणाला छेद देणारं पॉलिटिक्स जेव्हा राष्ट्रीय पटलावर उदयाला येत गेलं तेव्हा काँग्रेस मागे पडत गेलेला दिसतोय. या निवडणुकीत मला प्रकर्षाने तेच जाणवलं
ते म्हणजे दिल्ली आणि बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेस नेतृत्वाचा कॉन्फिडन्स आपल्याला प्रचंड वाढलेला दिसत होता. त्यांचा आत्मविश्वास इतका होता की आम्ही या 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चमत्कार करून दाखवू, अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही निवडणुका जिंकू. परंतु काँग्रेसची जी सुरुवातीपासून कल्याणकारी राज्यव्यवस्था आणि नेहरूंच्या पासून सुरू झालेली जी मिश्र व्यवस्था होती, त्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल की वेलफेअर इकॉनॉमिक्स नावाचा जो एक नावाची जी राज्यशास्त्रातली एक मोठी विचारधारा आहे, त्या वेलफेअर इकॉनॉमिक्सला धरून काँग्रेसने सातत्याने राजकारण केलं. हे जे वेलफेअर इकॉनॉमिक्स होतं, याच्यामध्ये सातत्याने लोककल्याणाचा आग्रह धरलेला होता. तो लोककल्याणाचा आग्रह अगदी 2014 पर्यंतच्या काँग्रेसच्या राजवटीत आपल्याला लक्षात येईल की ज्या पद्धतीने काँग्रेसने अन्न सुरक्षा आणली, ज्या पद्धतीने त्यांनी मनरेगावर खर्च केला, ज्या पद्धतीने त्यांनी राईट टू इन्फॉर्मेशन आलं, माहितीचा अधिकार दिला, या सगळ्या याच्यामध्ये वेलफेअर इकॉनॉमिक्सचा आग्रह होता. आणि आपण याच्यात एक लक्षात घेतलं पाहिजे की एकीकडे काँग्रेस वेलफेअर इकॉनॉमिक्सचा आग्रह धरत होती आणि त्यांचं जे मनमोहन सिंग यांच्यासारखा निओ लिबरल माणूस, नव्याने उदारीकरणाची मांडणी करणारा माणूस, ज्यांनी 1991-92 पासून भारतीय अर्थकारणाला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. 2004 नंतरच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी त्या आधीच्या काळात सुद्धा त्यांनी तशा पद्धतीची मांडणी केलेली होती. परंतु एकीकडे हा वेलफेअर इकॉनॉमिक्सचा आग्रह धरणारी काँग्रेसची सगळी परंपरा, त्याच्यात फ्री मार्केटचा पुरस्कार करणारे मनमोहन सिंग, आणि या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये काँग्रेसने जी NAC म्हणजे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलची स्थापना केलेली होती, ही नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल या सगळ्या अर्थकारणाला समतोलत्व देत होती. हे मी विश्लेषण यासाठी केलं की एकीकडे काँग्रेसचं हे वेलफेअर इकॉनॉमिक्स म्हणजे लोककल्याणकारी योजना पुढे नेण्याचं राजकारण, आणि दुसरीकडे भाजपकडे असलेलं भावनिक राजकारणाचं अस्त्र. या भावनिक राजकारणाच्या अस्त्राने 2014 छिन्नविछिन्न झालेली काँग्रेस अजूनही सावरलेली नाही. म्हणजे या 5 राज्यातील निवडणुकांचा आपल्याला अन्वयार्थ जर लावायचा असेल तर एका मोठ्या पराभवाने ज्या काँग्रेसला दणका मिळालेला आहे, त्यानंतर सुद्धा काँग्रेस सुधारलेली नाही. याचं कारण असं आहे की काँग्रेसच्या एकूण DNA मध्ये, त्यांच्या बांधणीमध्ये, त्यांच्या जन्मापासून किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रवासापासून ज्या गोष्टी त्यांच्यामध्ये बसलेल्या आहेत, त्या महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की त्यांच्यामध्ये समतोलत्व आहे आणि सुरुवातीपासून सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा जर आपण इतिहास बघितला तर आपल्याला आश्चर्य वाटेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे डॉक्टर हेडगेवार हे सुद्धा काँग्रेसमध्ये होते. अनेक समाजवादी विचारधारेनंतर मोठे झालेले अनेक नेते सुद्धा काँग्रेसमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये होते. म्हणजे हा एक प्रवाह होता सगळ्यांना एकत्र घेणारा. त्यामुळे त्याच्यामधली जी मूळची ताकद होती सगळ्यांना एकत्र सामावून घेऊन पुढे जायची आणि समतोलत्व टिकवण्याची. आपल्याला लक्षात असेल की इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना दंगलीच्या आरोपांखाली अटक केलेली होती. याचं कारण असं होतं की हे हिंसक प्रवृत्तीचे नेते काँग्रेसमध्ये होते, धर्म मानणारे नेते काँग्रेसमध्ये होते, परंतु काँग्रेसच्या एकूण सगळ्या निधर्मी राजकारणाच्या ज्या काही घोषणा होत्या त्याच्या आड यांचं वर्तन दडलेलं होतं. त्यामुळे इथे जो काँग्रेसची जी पिछाड झालेली आहे, विशेषतः केरळ आणि आसाममध्ये तर त्यांनी 15 वर्ष स्वतःचं सामर्थ्य टिकवून ठेवलेलं होतं. परंतु ज्या पद्धतीने तिथे त्यांचा पराभव झालेला आहे आणि ज्या कारणांनी झालेला आहे त्या कारणांचा आपण थोडासा इथे विचार करण्याची गरज आहे. कारण आसाम आणि केरळ या दोन ठिकाणचं जे राजकारण ज्या पद्धतीने बदललं त्या सगळ्याचा विचार करताना विशेषतः मी सुरुवातीला आसामला प्राधान्य देईल. कारण आसाममध्ये ज्या पद्धतीचं राजकारण, ज्या पद्धतीचं समाजकारण आणि ज्या प्रकारे तिथल्या घटना वेगाने घडत गेल्या, विशेषतः गेल्या 3-4 दशकांपासून तिथली घुसखोरी
बांगलादेशींची घुसखोरी हा तिथल्या निवडणुकीमध्ये, प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठा विषय असायचा आणि काँग्रेसने सातत्याने त्या विषयाला म्हणजे तो विषय लावून धरणे किंवा त्या विषयावर मात करणे, त्या प्रश्नावर मात करणे यापेक्षा त्या बांगलादेशी घुसखोरांना आपल्यामध्ये सामावून घेणे आणि त्यांना आपल्याबरोबर राजकारणामध्ये पुढे करणे या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं. आणि यावेळेस जेव्हा भाजपने तिथे मुसंडी मारली, ती अशा पद्धतीने मुसंडी मारली, त्यांनी आसाम गण परिषद आणि स्थानिक पक्ष होते त्यांना आपल्याबरोबर घेतल्यानंतर काँग्रेसला त्यांचा सामना करता आला नाही. हे जे सगळं राजकारण आहे याच्यात एक गोष्ट विशेषतः आसाममधल्या निवडणुकांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आसाममध्ये आणि सर्वच पूर्वोत्तर राज्यांमध्ये महाराष्ट्रातील जे प्रचारक, संघाचे प्रचारक, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये जातात. सेवन सिस्टर्स ज्या राज्यांना म्हटलं जातं, या नॉर्थ ईस्टच्या सगळ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे लोक जातात. वनवासी कल्याण आश्रमाचं काम तिथे मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू परिषदेचं काम आहे आणि विशेषतः बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी सातत्याने या आसाममध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी खूप मोठी भूमिका बजावलेली दिसते. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्याला लक्षात येईल की सर्बानंद सोनोवाल यांच्यासारखा तरुण उमेदवार भाजपने आधीच मुख्यमंत्री म्हणून जाहीर केला होता. सर्बानंद सोनोवाल हे व्यक्तिमत्व इतकं वेगळं आहे, मी त्यांना एकदा भेटलो आहे. तर केंद्रामध्ये मंत्री म्हणून ते आता सगळ्यांना परिचित आहेत, परंतु त्यांचं वर्तन आणि त्यांचं वागणं हे इतकं सर्वसामान्य माणसाला भावणारं आहे की हा माणूस तरुण आहे, परंतु त्याच्या जोडीला जन आनंद सर्वानंद असं त्यांच्याबद्दल तिकडे म्हटलं जातं. कारण त्याच्या समोर कोणीही दोन भांडणारे पक्ष गेले की तो त्यांना एकत्र करतो. म्हणजे लोकांना एकत्र आणण्याची, लोकांमधली भांडणं मिटवण्याची, लोकांमधला संघर्ष कमी करण्याची क्षमता असलेला तो तरुण माणूस जेव्हा आसाममध्ये भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केला आणि त्यांच्या समोर असणाऱ्या काँग्रेस किंवा अन्य पक्षांकडे अशा पद्धतीचा उमेदवार जाहीर करण्याची ताकद नसल्यामुळे असेल कदाचित आसाममधील जनतेने भाजपला पहिली पसंती दिली. ही भाजपसाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत भाजप हा काऊ बेल्ट पुरता मर्यादित असलेला, म्हणजे ज्या भागामध्ये गाईला देव मानलं जातं अशा राज्यांमध्येच मर्यादित असलेला पक्ष म्हणून भाजपकडे ओळखलं जात होतं. पहिल्यांदा भाजपने काऊ बेल्टच्या पलीकडे असलेल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री बसवलेला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही खूप मोठी घटना आहे आणि काँग्रेससाठी हा प्रचंड मोठा धक्का आहे. काँग्रेसने ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्या राजकारणासमोर समर्थ पर्याय भाजपने भावनिक राजकारणाच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे. त्यामुळे याच्यात मी कुठलं बरं आणि कुठलं बुरं याच्यामध्ये जाण्यापेक्षा मी तुमच्यासमोर फक्त त्याचं अनालिसिस करणार आहे. कारण आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रचाराचं अनालिसिस केलं जातं याच्यामध्ये असं म्हटलं जातं की भाजपचा पराभव याच्यात जास्त पद्धतीने झालेला आहे, परंतु मला स्वतःला तसं वाटत नाही. कारण जरी नरेंद्र मोदी यांचा चेहरा मोठ्या प्रमाणात या पाचही राज्यांमध्ये वापरला गेला असला तरी या पाचही राज्यांमध्ये भाजपला कधीच मताधिक्य मिळालेलं नव्हतं. या पाचही राज्यांमध्ये भाजपकडे मोठ्या प्रमाणात कधीच जास्त जागा आलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी जी मुसंडी मारलेली आहे त्या मुसंडीमुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा आत्मचिंतनाकडे जाण्याची गरज निर्माण झाली हे निश्चितच आहे. यात आपण दुसऱ्या राज्याकडे जेव्हा आपण वळू तेव्हा एक गोष्ट लक्षात घेता येईल आपल्याला, ती म्हणजे ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक लढवली आणि त्यानंतरच्या काळात आता तुम्हाला कालपासून
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने तिथल्या हिंसाचाराच्या बातम्या येतात, या हिंसाचाराच्या बातम्यांनी लक्षात आलं असेल की पश्चिम बंगालमधली निवडणूक ही सातत्याने हिंसाचाराच्या आधारावरच लढवली गेलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता 3 दशकाच्या आसपास तिथे बळकट झालेली होती आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी तिथे त्यांच्या समोर एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान उभं केलं. हे आव्हान त्या का उभं करू शकल्या याचं कारण असं आहे की ममता बॅनर्जी यांच्याकडे डाव्यांना म्हणजे कम्युनिस्ट पक्षांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्याचं सामर्थ्य होतं. आज आपण सगळेजण तिथे निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या बातम्या वाचतो, परंतु डाव्यांच्या काळात जो हिंसाचार होत होता त्याचं समर्थन आज कुणीही करू शकत नाही आणि ममता बॅनर्जी यांच्या हिंसाचाराचं समर्थनही आपण कुणी करू शकत नाही. परंतु त्या हिंसाचारामागची जी कारणं आहेत ती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजेत. यात एक गोष्ट लक्षात येईल आपल्याला, ती म्हणजे ममता बॅनर्जी यांनी 5 वर्षापूर्वी जेव्हा सत्ता हस्तगत केली होती, याला मुख्य कारण होतं ते म्हणजे डाव्या पक्षांनी सत्तेवर असताना जो अनन्वित अत्याचार वेगवेगळ्या पातळीवर चालवलेला होता आणि त्यांची जी एकाधिकारशाही रुजली होती त्याला लोक कंटाळलेली होती आणि त्याला आव्हान देऊन ममता बॅनर्जी उभ्या राहिल्या आणि त्यांना तिथे असलेल्या जवळपास 29% मुस्लिम जनतेने आपलं समर्थन दिलं. याचं कारण सगळ्यात मोठं होतं ते म्हणजे डाव्या पक्षांनी ज्या पद्धतीने मुस्लिम प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेलं होतं आणि तेव्हा भावनिक राजकारणाचा आधार घेणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या लक्षात आलं की हा मोठी जी वोट बँक आहे ही आपल्याला वळवल्याशिवाय आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने इथे राजकारण करता येणार नाही आणि त्यांनी ती वोट बँक अधिक चांगल्या पद्धतीने वळवली आणि त्याला कारणीभूत सुद्धा डाव्यांचं सरकारच ठरलं. तत्कालीन एका घटनेमध्ये एका शिक्षकाची हत्या झाली होती आणि त्या हत्येमुळे अवघा मुस्लिम समाज ममता बॅनर्जी यांच्या बाजूला गेला आणि त्यांचं सरकार आलं होतं. आता या दुसऱ्या वेळेस सुद्धा ममता बॅनर्जी यांचं सरकार सत्तेवर येण्याचे कारण काय आहेत असं जर मला विचारलं तर मी सांगेन की त्यांनी सुरुवातीपासून उद्योगाभिमुख धोरण ठेवलं. म्हणजे जेव्हा कम्युनिस्ट राजवट होती तेव्हा उद्योगाभिमुख धोरण नव्हतं. आपण लक्षात घ्या, पूर्ण तिथली जी कम्युनिस्ट चळवळ होती ही सगळी कम्युनिस्ट चळवळ स्थानिक ज्या जागेशी म्हणजे जमिनीशी संदर्भात जे विषय होते, लँड रिफॉर्म ऍक्ट असेल किंवा एकूण जमीन धारणा कायदा असेल, या सगळ्याच्या संदर्भात जे प्रकरणं तिकडे होती, जी भांडणं होती, त्यामध्ये डाव्या पक्षांनी सातत्याने मोठं राजकारण केलं आणि त्यांनी पूर्ण जे राजकारण होतं या जमिनीच्या प्रश्नाभोवती फिरत ठेवलं. त्यामुळे तिथे उद्योगांसाठी जी संधी मिळायला पाहिजे होती, उद्योगांना जे प्रोत्साहन मिळायला पाहिजे होतं ते प्रोत्साहन मिळालं नाही. सिंगूरमध्ये काय झालं ते आपण सगळेजणांनी जाणलं. परंतु एकीकडे डाव्या पक्षांनी उद्योगांना मागे ठेवलेलं होतं आणि दुसरीकडे पश्चिम बंगालमधून उगवलेली म्हणजे नक्षलबारीमधून जन्माला आलेली नक्षलवादी चळवळ होती. ती नक्षलवादी चळवळ सुद्धा या गेल्या दशकामध्ये पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली होती आणि ममता बॅनर्जी यांना त्याचा सुद्धा फायदा झाला होता. म्हणजे जर डाव्या पक्षांनी त्यांच्याच पक्षाच्या एका उपशाखेला आधी जर सावरलं असतं तर त्यांच्यावर ही पाळी आली नसती. दुसऱ्यांदा जेव्हा आता ममता बॅनर्जी निवडणुकीला सामोरे जात होत्या त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न केला, स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, आपण सगळेजण रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आहोत. भारतीय लोकांना त्याग करणारा माणूस आवडतो. प्रभू श्रीरामचंद्र जर त्याच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की तू वनवासाला जा, त्यांनी राज्याचा त्याग केला जर नसता तर कदाचित आज ते देव म्हणून आपल्याला माहिती नसते. भारतीयांनी त्यांना देवत्व बहाल केलं कारण त्यांनी वडिलांच्या इच्छेखातर, वडिलांच्या शब्दाखातर 12 वर्ष वनवास स्वीकारला होता, कारण त्याग केलेला होता. तीच गोष्ट भरताची सुद्धा आहे, त्याने सुद्धा त्याग केलेला होता. आम्हा भारतीयांना त्यागाचं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण आहे. ममता बॅनर्जी हे ते पुरेपूर ओळखतात. त्यांची 2-3 लाख बँक बॅलन्स आहे,
या विषयाची जशी जाहिरात होते तशा त्या साधी सुती साडी नेसून स्लीपर घालून सगळीकडे फिरत असतात. एक जुनी फियाट त्यांच्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी आजही मतदारांना भावतात. आजही मतदार त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो की अरे ही एकटी बाई आहे, कशी राहते, कशी साडी नेसून येते आणि आपल्यासाठी लढते. माती आणि माणूस त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी असे अनेक उदाहरणं दिलेली आहेत की कशा पद्धतीने लोक त्यांना विचारायचे की अरे तू ते इतकी वर्ष मंत्री होतीस, केंद्रामध्ये मंत्री होतीस, मग तुझ्याकडे काहीच का नाही. कारण आमच्याकडे राजकारणाची जी समीकरणं बदललेली आहेत, राजकारण म्हणजे भरभराट याचं एक जे समीकरण झालेलं आहे त्या समीकरणाला छेद देत ममता बॅनर्जी तिथे राजकारण करत राहिल्या म्हणून असेल कदाचित दुसऱ्यांना त्यांना डाव्यांना मात देता आलेली आहे. याच्यात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यावेळेची पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाली त्याच्यामध्ये डाव्यांच्या जोडीला काँग्रेस सुद्धा उतरलेले होते. म्हणजे केरळमध्ये वेगळी भूमिका, पश्चिम बंगालमध्ये वेगळी भूमिका, काँग्रेसचा गोंधळ झालेला होता आणि त्याचा नेमका फायदा इथे ममता बॅनर्जींना झाला. कारण ममता बॅनर्जी यांच्या विरोधात हे जे दोन पक्ष उभे राहिलेले होते ते दोन पक्ष जवळपास 30 वर्ष एकमेकांच्या विरोधात लढणारे होते. आता 30 वर्ष ज्यांनी एकमेकांच्या विरोधात लढलेल्या आहेत, मारामाऱ्या केलेल्या आहेत, लढाया केलेल्या आहेत, ते पक्ष एकत्रितपणे ममता बॅनर्जीचा सामना करायला उभे कसे राहणार, शक्यच नव्हतं. आणि त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही लढाई सोपी झाली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःला झोकून दिलं. आपल्याला लक्षात येईल की या निवडणुकीच्या काही काळ आधी शारदा चिटफंड म्हणून जो खूप मोठा घोटाळा उघडकीस आलेला होता त्या घोटाळ्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री सगळेजण त्या घोटाळ्यात अडकलेले होते. त्या सगळ्या आर्थिक कुभांडामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालेलं होतं आणि सर्वांना वाटत होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तो मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला जाईल आणि तो त्यांच्या विरोधात जाईल. परंतु झालं उलट. लोकांनी ममता बॅनर्जी यांना चांगल्या मताने निवडून दिलं. याचं कारण असं असेल, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जी एक आघाडी उभारली ती आघाडी त्यांच्या महिला मतांमध्ये वाढ होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली. मी कलकत्त्यातल्या एका वरिष्ठ संपादकांशी बोलत असताना मी त्यांना जेव्हा विचारलं की ममता बॅनर्जी यांनी कल्याणकारी धोरणं जी आखलेली होती त्याच्यामध्ये जयललिता यांच्यासारखी त्यांनी काही असं गिमिक्स केल्या नव्हत्या. म्हणजे जयललितांनी जसे सोन्याचं मंगळसूत्र देण्याचं गिमिक केलं त्याचा त्यांना निश्चितच फायदा झाला. परंतु ममता बॅनर्जी यांनी सर्वसामान्य घरातील मुली शिकल्या पाहिजेत याच्यासाठी ज्या सुविधा पुरवल्या त्याचा त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाला. आपण त्यांच्या विजयानंतर, तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर जेवढ्या मिरवणुका निघाल्या त्या मिरवणुकांमध्ये आघाडीवर नाचणाऱ्या ज्या होत्या त्या महिलाच होत्या. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येतं की जयललिता यांच्या विजयानिमित्ताने नाचणाऱ्या पण महिला जास्त होत्या आणि ममता बॅनर्जी यांच्या विजयानिमित्त नाचणाऱ्या महिला जास्त होत्या. याच्यात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पुरुष सत्ताक जे राजकारण आहे आपलं, भारतीय राजकारणामध्ये पुरुष सत्ताक मोठ्या प्रमाणात आहे. कारण आपल्या संसदेमधलं जर प्रतिनिधित्व तुम्ही बघितलं तर आपल्या संसदेमध्ये 10% अधिक खासदार नाहीत. डॉक्टर हेमलता पाटील इथे आहेत ना, काँग्रेस सुद्धा त्याला अपवाद नाहीये आणि भाजप सुद्धा त्याला अपवाद नाहीये. सगळेच पक्ष याला अपवाद नाहीयेत. कारण आमच्याकडे महिलांना संसदेमध्ये जाण्यासाठी जी सोपी वाट करून द्यायला पाहिजे ती सोपी वाट आपल्याकडे करून दिलेली नाहीये. आपल्यापेक्षा मागास म्हणजे तथाकथित मागास समजू आपण ज्याला, पश्चिम बांगलादेश असेल किंवा नेपाळ असेल किंवा गेला बाजार छोटे छोटे जे आफ्रिकेतले देश आहेत जिथे लोकशाही आहे तिथे सुद्धा महिलांचं संसदेतील प्रमाण मोठं आहे. 20%हून अधिक आहे. नेपाळमध्ये 22% आहे, बांगलादेशमध्ये 30%च्या आसपास आहे. हे सगळं बघत असताना आमच्याकडे जेमतेम डबल डिजिट गाठणारं महिलांचं प्रतिनिधित्व एकीकडे आणि दुसरीकडे जयललिता आणि ममता बॅनर्जी यांचा विजय आणि त्या निमित्ताने जी पुरुष सत्ताक जी राजकारणाची
त्यांनी जी वेगळी मांडणी केलेली आहे, तुम्हाला या निवडणुकीच्या दरम्यान अनेक मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये जयललिता यांच्या समोर अशा आडवे झोपलेल्या पुरुषांचे फोटो भरपूर प्रसिद्ध झाले त्यांना नमस्कार करण्यासाठी. टीव्हीवर सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल. याचं कारण आहे हे, आणि त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. त्याची चर्चा महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी कदाचित झाली असेल, मला ठाऊक नाही. परंतु त्यामुळे या दोन्ही महिलांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी मोठ्या प्रमाणात बळ मिळालेलं आहे. तामिळनाडूमध्ये आपल्याला ठाऊक आहे की जवळपास 3 दशकांपासून तामिळनाडूत एकदा AIDMK, दुसऱ्यांदा DMK, परत AIDMK, नंतर DMK, म्हणजे सत्ता बदल होतो. काही त्यातले काही काळ काँग्रेस सुद्धा त्याच्यामध्ये होते. आता AIDMKचे करुणानिधी, ज्यांचं वय 93 आहे, आणि त्यांनी जाहीर केलेलं होतं की मी पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून. कारण त्यांना खात्री होती की जसं सालाबाद म्हणजे प्रत्येक निवडणुकीनंतर होत चाललेलं आहे तसा यावेळेस सत्ता बदल होणार. परंतु जयललितांनी ते त्यांचं आव्हान मोडून काढलं. यावेळेस तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे दारूबंदीचा. आम्ही त्यावर एक IBN लोकमतमध्ये विशेष रिपोर्ट केलेला होता की दारू प्यायल्यामुळे, आणि मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो, तामिळनाडूमध्ये तुम्हाला दारूचं दुकान खाजगी मिळणार नाही. तामिळनाडूत दारूचं दुकान हे सरकारी असतं, आणि त्या सरकारी दुकानातून तुम्हाला दारू मिळते. आणि तामिळनाडू सरकारला जितका रेव्हेन्यू, म्हणजे ज्यांचं जेवढं वार्षिक उत्पन्न आहे त्यातील 1/3 उत्पन्न हे दारू देते त्यांना. त्याच्यामुळे तिथलं जे आपण एकीकडे कल्याणकारी वेलफेअर इकॉनॉमिक्स म्हणू किंवा कल्याणकारी राजकारण म्हणू एकीकडे, आणि दुसरीकडे वाटपावर आधारित राजकारण. म्हणजे तिथे वाटप म्हणजे सगळ्याचं वाटप आहे. सकाळी तुम्हाला इडली अम्माच्या याच्यात गेला, केंद्रामध्ये गेलात की अम्मा इडली मिळणार. दुपारच्या वेळेला अम्मा भोजनालयात गेला की अम्मा भोजन मिळणार स्वस्तमध्ये. त्यानंतर चहा तुम्हाला तिथे मिळणार. म्हणजे सगळ्या गोष्टी लोकांच्या जगण्याशी संबंधित आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा वेलफेअरच्या नावावर वितरित करण्याचा प्रयत्न जयललिता यांनी मागच्या 5 वर्षात केला. आणि आता मला असं वाटतं की लोकांना त्याची सवय लागली असावी. म्हणजे लोकांना अन्न देणं, त्यांच्यासाठी रेशनिंग पुरवणं हे चुकीचं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. आजही अमेरिकेमध्ये फूड कुपन्स घेणाऱ्या लोकांची संख्या 8 कोटीच्या खाली नाही आहे. आजही तिथे एवढे गरीब लोक आहेत अमेरिकेत सुद्धा. त्यामुळे आपल्या देशात जर अशा पद्धतीने फूड सिक्युरिटी किंवा अन्न वितरित होणार असेल तर त्याला आपला विरोध नाही आहे. परंतु त्याचा जर राजकारणासाठी वापर होणार असेल, त्याच्यातून जर सत्ताकारण साधलं जाणार असेल, त्यातून जर आपल्या पुढच्या सत्तेचं सोपान अधिक सोपं करण्यासाठीचे जर प्रयत्न होत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा याला वेगळी दिशा मिळाली पाहिजे. आज जयललिता यांचा जो विजय आहे, या विजयाने त्यांच्या समोर जे पक्ष उभे राहिले होते, वायको नावाचे जे त्यांचे प्रतिस्पर्धी एक होते, त्यांची मुलाखत वाचत असताना मला ते जाणवलं. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की आमचा पराभव झाला याचं कारण असं आहे की आम्हाला आमचे शत्रू जे आहेत ते किती सामर्थ्यवान आहेत ते कळलंच नाही. जर वायकोसारखा एक बुजुर्ग नेता अशा पद्धतीचं विधान करतो तर आपल्याला लक्षात येतं की तिथलं राजकारणाचे डायनॅमिक्स किती वेगळे असतील किंवा कसे बदलत जात असतील. म्हणजे करुणानिधी यांनी ज्या पद्धतीने जयललिता यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यात एक मुद्दा त्यांनी सातत्याने मांडला, तो म्हणजे आम्ही दारूबंदीसाठी पुढे येऊ. जयललिता दारूबंदीसाठी पुढे येणार नाहीत हे त्यांना वाटलं होतं किंवा तशी त्या घोषणा करू शकणार नाही. परंतु जयललिता यांनी या सगळ्या पक्षांनी जेव्हा दारूबंदीची मागणी केली त्यांच्या विरोधातल्या, तेव्हा जयललिता यांनी स्पष्टपणे समोर येऊन लोकांचं सांगितलं की मला जर वाटलं तर मी दारूबंदी करेन. म्हणजे एकीकडे त्यांच्या उत्पन्नाचा 1/3 हिस्सा ज्या दारूतून येतोय ती दारूबंदी घोषणा करण्याची ताकद सुद्धा त्यांनी दाखवली. त्या दारूबंदी करणार नाही हे मी तुम्हाला आज सांगतो, कारण त्याच्यावर त्यांचं सगळं अवलंबून आहे. नाही ते वाटूच शकणार नाही. इडली काय वाटतील आणि जेवण काय वाटतील.
परंतु त्यांनी ती घोषणा केली, फक्त त्याच्यामध्ये एक मेख मारून ठेवली. त्यांनी सांगितलं मी दारूबंदी करेन, पण टप्प्याटप्प्यामध्ये करेन. आणि हे सांगताना ते कुठला टप्पा कधी सुरू करणार तेही बोलल्या नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा 5 वर्षानंतर निवडणुका जर आल्या आणि त्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जर पुढे आल्या, तर त्यावेळेस त्या सांगतील की आम्ही पुढच्या वेळेस पुढच्या टप्प्यामध्ये याची दारूबंदीची अंमलबजावणी करू. याचं कारण असं आहे की आमच्याकडे सगळ्या गोष्टी आपल्याला काय मिळतं याच्यावर अवलंबून आहेत. लोकांना ठाऊक नाहीये की त्यांच्या घरातून जो पैसा दारूसाठी जातोय त्याच पैशातून त्यांना सरकारच्या माध्यमातून काहीतरी मिळतंय ज्याचा उपयोग नाहीये त्यांना. हे म्हणजे वितरणावर आधारित जे राजकारण आहे ते किती क्रूर आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये शेकडो लोक मारतायत. आम्ही एक गाव दाखवलं ज्याच्यामध्ये 100 विधवा होत्या आणि या 100 विधवांचं जे गाव होतं, या 100 विधवांच्या गावातून तमिळनाडूमधली दारूबंदीची मोहीम उभी राहिली. आजही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे दारूबंदीसाठी आंदोलन सुरू आहेत. कारण सगळी दुकानं सरकारी असल्यामुळे लोक सरकारी दुकानांच्या समोर सहज जाऊन तिथे आंदोलनं करतायत. म्हणजे जशी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पिकेटिंग होत असत तशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात तमिळनाडूत सुरू आहेत. आणि जयललिता आता त्या सगळ्या गोष्टींना कशा सामोरं जातील याचा आपण विचार केला पाहिजे, परंतु त्यांना त्याची काही गरज पडेल असं मला वाटत नाही. कारण पुन्हा त्यांनी त्या सगळ्या वितरणावर आधारित म्हणजे वाटपावर आधारित स्कीम सुरू केल्यात. मी हे देईन, मी पुन्हा एकदा आणखीन सोन्याचा काय दागिना देईन, किंवा मी सायकल देईन, किंवा आणखीन काय देईन. परंतु मला असं वाटतं की आपल्या देशातील लोकशाही जर टिकायची असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने वेलफेअर स्टेट इथे उभं करायचं असेल तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षित समाज निर्माण करण्याची गरज आहे. ज्येष्ठ संपादक लोकहितवादी देशमुख त्यांची शतपत्र जुन्या काळातील लोकांना माहिती असतील. त्या शतपत्रांमधील एका अग्रलेखात लोकहितवादी म्हणतात की ज्या देशामध्ये लोक सुशिक्षित आणि समंजस असतात त्या देशात सरकार चाकर असतं. ज्या देशात लोक मध्यम प्रकारची असतात त्या देशात सरकार मित्र असतं. आणि ज्या देशात लोक अनाडी असतात, अनपढ असतात त्या देशात सरकार एक तर मालक असतं किंवा दरोडेखोर असतं. म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये लोकशाही व्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने विकसित झालेली नसताना आमच्या महाराष्ट्रातील एका संपादकाने लोकशाहीचं जे वर्णन केलेलं होतं त्या वर्णनातून आपल्याला लक्षात येतं की हो, ही खऱ्या अर्थाने लोकशाहीची व्याख्या आहे किंवा सरकार कसं असलं पाहिजे याचं डेफिनेशन आहे. 1927 मध्ये प्लेजर्स ऑफ फिलॉसॉफी नावाचा ग्रंथ विल ड्युरँड नावाचे खूप मोठे फ्रेंच फिलॉसॉफर होऊन गेले. फ्रेंच राज्यशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी एकूणच राज्यव्यवस्था, एकूणच राजकारण, पक्षांचं धोरण या सगळ्याच्यावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलेली होती. ते एका ठिकाणी म्हणतात म्हणजे शिक्षणाला किती महत्व आहे. म्हणजे जे फुलेंनी सांगितलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केला. विल ड्युरँड तेच सांगतात. साधारणतः महात्मा फुलेंच्या नंतर साधारणतः 50 वर्षानंतर विल ड्युरँड म्हणतात डेमोक्रेसी विदाउट एज्युकेशन means hypocrisy without limitations. It means degradation of statesmanship into our politics. म्हणजे स्टेटमनशिप म्हणजे जे राजकीय नेतृत्व असतं त्याचं स्तर किती खाली उतरतो ते म्हणतात. लास्ट स्टेज ऑफ इट गँगमेन रूल्स. Criminals flourish in our larger parties. They don't have fear of law due to their friends in ruling parties. Even if they commit a crime, it will not be proved. If it will be proved, they will not be arrested. If arrested, they will be pardoned. सोडून देतील त्यांना सशर्त जामिनावर वगैरे. If unpardoned, they will send to jail. In jail, in probe of escape, suppose they get killed, म्हणजे जेलमधून पळताना समजा त्यांना गोळी मारली पोलिसांनी, they will be buried with honor
ड्यू टू देअर फ्रेंड्स इन रुलिंग पार्टी. म्हणजे विल ड्युरॅन्ट यांनी 1927 मध्ये जे काही लिहिलेलं होतं हे आत्ता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या राजकारणाला लागू पडतं. याचं मुख्य कारण आहे, महाराष्ट्रच नाही मी म्हणतो पूर्ण देशभरातल्या राजकारणाला लागू पडतं. याचं मुख्य कारण असं आहे की आमचं जे समाजकारण आहे ते समाजकारण विकसित होण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न केले नाहीत. पुन्हा एकदा मला इथे मग आगरकर आठवतात. त्यांचा तो आग्रह आठवतो की पहिला समाज सुशिक्षित होऊ द्या, पहिला समाज सुसंस्कृत होऊ द्या, समाजाला राजकारण काय ते कळू द्या आणि मग आपण राजकारणाकडे जाऊ. लोकमान्य टिळकांच्या समोर त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न आठवतो, लोकमान्यांशी त्यांनी घेतलेला झगडा आठवतो की त्यांची जी धारणा होती की जोवर इथल्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळणार नाही, जोवर इथल्या लोकांना समाजकारण आणि राजकारणाचं महत्त्व कळणार नाही, तोवर ते त्यात भाग घेऊ शकत नाही. आज आपण सगळेजण जर बघितलं तर आपण सगळे पण तसेच आहोत. रोममध्ये जेव्हा मतदानाचं सगळं चालायचं तेव्हा जी व्यक्ती मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेत नसे तिला इडियट म्हणायचे. आता इडियट वेगळ्या कारणासाठी वापरला होता, आपण इडियट बेडपटासाठी वापरतो. परंतु जी माणसं मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेत नाहीत ते इडियट असतात. आपण जर तुम्ही प्रत्येक तुमच्या मतदारसंघाचं बघा, गणित बघा, कुठल्याही ठिकाणी 60 ते 65% अधिक मतदान होताना दिसत नाही. म्हणजे आजही आमच्या देशातील 35-40% जनता जर इडियट असेल तर आम्ही पुढे कसे जाणार? आम्हाला महासत्ता होण्याची स्वप्न पडत आहेत, महासत्ता व्हायचं आहे, मोठ्या प्रमाणात आम्हाला पुढे जायचं आहे, आर्थिक सुबत्ता आणायची आहे. तर ही आर्थिक सुबत्ता आणायची असेल, समाज सुसंस्कृत करायचा असेल, आमची जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे या नैसर्गिक साधन संपत्तीची जपणूक करायची असेल तर आम्हाला आधी समाज सुधारणा करावी लागणार आहे. म्हणजे विवेकानंदांनी त्या काळात म्हणजे जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा त्यांनी जो आग्रह धरला होता की मला केवळ 100 लोक द्या की जे समाजाप्रती समर्पित असतील आणि त्यांची इच्छा असेल की आपल्या अवतीभोवतीचा समाज आपण सुधारला पाहिजे. आजची परिस्थिती जर बघितली म्हणजे आपण देव मामलेदारांच्या अंगणामध्ये उभे आहोत म्हणून मला ते जास्त खटकतं की ज्यांनी ब्युरोक्रेसीमध्ये असताना, नोकरशाहीत असताना ज्यांनी ती नोकरशाही पारतंत्र्याच्या काळामध्ये इथल्या दुष्काळग्रस्तांसाठी, गोरगरिबांसाठी त्यांना सुविधा पुरवण्यासाठी जी लाल फीत त्यांनी वापरली आणि आता त्याच्या उलट आमच्याकडच्या नोकरशाहांचं वर्तन, आमच्याकडच्या नोकरशाहांची जगण्याची पद्धत ही बघितली तर लक्षात येते की आपली संपूर्ण जी राज्यव्यवस्था आहे, आपलं जे संपूर्ण राज्य शकट आहे, हे राज्ययंत्र लोकप्रतिनिधींच्या हातातून कधीच निसटून गेलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण आता या निवडणुकांबद्दल बोलतो त्या निवडणुकांच्या पेक्षा मला असं वाटतं की कारण निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व बदल होतं. एक मुख्यमंत्री जातात, नवीन येतात, किंवा एक पक्ष जातो, नवीन पक्ष येतो. परंतु इथलं राज्ययंत्र ज्यांच्या हातात आहे, त्याच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत, ती ब्युरोक्रेसी, ती नोकरशाही मात्र तशीच राहते. आज उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा फिरत असताना मला लक्षात आलं की उत्तर प्रदेशमध्ये राजकारणाचे वारे वेगळ्या दिशेने व्हायला लागले. तर तिथल्या ब्युरोक्रेसीतले सगळे बसपाला मानणारे जे IPS अधिकारी होते ते आता दिदींना रिपोर्ट करायला लागले तिकडच्या आणि बहिणजींना ते आता पूर्ण राजकारण म्हणजे पूर्ण राज्यव्यवस्थेमध्ये जे काय घडतं त्याचं रिपोर्टिंग करायला लागले. याचं कारण काय तर त्यांना लक्षात आलेलं आहे की कुठल्याही क्षणी सत्ता बदल होऊ शकतो आणि त्यांना ठाऊक आहे की पुन्हा बहिणजी सत्तेवर आल्या की पुन्हा महत्वाचे पोझिशन्स आपल्याला मिळतील, पुन्हा राज्य आपल्या ताब्यात राहील. म्हणजे काय होणार आहे की समाजवादी पक्षाला उपयुक्त असणारे किंवा त्यांना मानणारे IPS अधिकारी जातील आणि पुन्हा वेगळ्या पद्धतीने नव्या पक्षाला उपयुक्त असणारे आणि मानणारे IPS अधिकारी येतील. इथे हा जो विचित्र पायंडा भारतीय
व्यवस्थेमध्ये पडत चाललेला आहे, याबद्दल जास्त चर्चा झाली पाहिजे. आजही महाराष्ट्र असो, महाराष्ट्र मी मुद्दाम म्हणतो कारण या राज्यामध्ये प्रभावशाली मंत्रीगण होऊन गेलेले होते, प्रभावशाली मुख्यमंत्री होऊन गेलेले होते. त्यांनी इथली राज्यव्यवस्था जास्तीत जास्त सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या 2-3 दशकांपासून महाराष्ट्रातील सुद्धा संपूर्ण राज्य शकट हे ब्युरोक्रेसीच्या हातामध्ये गेलेलं आहे, नोकरशाहीच्या हातामध्ये गेलेलं आहे. आजही विशेषतः फडणवीस सरकार आल्यानंतर जे निर्णय झाले त्या निर्णयातले अनेक निर्णय असे होते की अनेक बदल्या, ठेकेदारीच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी मंत्र्यांकडून तिकडे गेलेल्या आहेत. आणि मंत्र्यांच्या एकूण गैरव्यवहाराची चर्चा जितक्या मोठ्या प्रमाणात होते, जेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याबद्दल लोकक्षोभ होताना दिसतो, तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला या IAS IPS अधिकारी किंवा सनदी नोकरांबद्दल होताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. या 5 राज्यातील निवडणुकांकडे बघत असताना मला ते प्रकर्षाने जाणवलं की तिथे सुद्धा नोकरशाही प्रचंड घट्ट बनलेली आहे. आज ओरिसामध्ये माझे कलेक्टर मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं की सध्या ओरिसामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले सगळ्यांना घरं बांधून द्या. आणि जो तिकडे कलेक्टरना टार्गेट दिलेलं आहे की तुम्ही मॅक्झिमम जो कलेक्टर मॅक्झिमम घरं बांधेल त्याला हव्या त्या ठिकाणी बदली मिळेल. हे कुठलं राजकारण आहे? हे या राजकारणासाठी काय आम्ही स्वातंत्र्य मागितलेलं होतं का? की आपली मतपेटी अबाधित राखण्यासाठी ज्या प्रकारे आता सगळं राजकारण फिरायला लागलेलं आहे, हे राजकारण चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे बघत असताना आपण सगळ्यांनी जास्त सजगपणे बघितलं पाहिजे. विशेषतः सगळ्या माध्यमांनी त्याच्याकडे जास्त सजगतेने बघितलं पाहिजे. परंतु निवडणुका आल्या की तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की निवडणुका जशा जवळ येतात तशा पेड न्यूजच्या बातम्या सुद्धा मोठ्या प्रमाणात यायला लागतात. सगळ्याच माध्यमांमध्ये या गोष्टींनी धुमाकूळ घातलेला आहे. याचं कारण असं आहे की याआधी निवडणुका ज्या मुद्द्यांवर चालत होत्या, ज्या कारणासाठी चालत होत्या, म्हणजे साध्य आणि साधन याच्यातला हा सगळा संघर्ष बनलेला आहे. सत्ता जर तुम्हाला साध्य करायची असेल तर त्यासाठी एकमेव साधन आहे पैसा. सत्ता साध्य केल्यानंतर काय सत्ता हाती आल्यानंतर काय साध्य करायचं आहे तर पुन्हा पैसा. म्हणजे पैशाभोवती हे सगळं राजकारण फिरताना आपल्याला दिसतं. त्यामुळे जेव्हा आसाममध्ये जेव्हा भावनिक मुद्दा येतो किंवा पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा आणि जयललिता यांचा संघर्ष दिसतो, परंतु ममता आणि डाव्यांचा संघर्ष दिसतो, तमिळनाडूमध्ये जयललिता आणि DMKचा संघर्ष दिसतो. याच्यामधला जो सुप्त एक संघर्ष असतो, हा सुप्त संघर्ष पैशाचा असतो. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आपण करोडो रुपये जप्त झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. अनेक ठिकाणी, काही ठिकाणी 500 कोटी एक रकमी पकडले गेले, काही ठिकाणी 300 कोटी एक रकमी पकडले गेले, काही ठिकाणी 150-200 कोटी एक रकमी पकडले गेले. याचं कारण असं आहे की पैसा हा या सगळ्या निवडणुकीची जी सगळी यंत्रणा आहे, त्याचं जे वंगण आहे, त्याचं जे ऑइल आहे ते पैसा बनलेला आहे. आणि पैशाच्यामुळे ही सगळी निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना आपल्याला दिसते. त्यामुळे आता राजकारणातल्या या सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत, या प्रवृत्तींचा म्हणजे भ्रष्टाचार आणि हिंसाचार या 2 महत्त्वाच्या गोष्टींवर या 5 राज्यातल्या निवडणुका लढवल्या जातील किंवा त्यावर चर्चा होईल असं कोणत्याही भारतीय माणसाला वाटणं साहजिक होतं. परंतु ते तसं झालं नाही. पुन्हा एकदा यामध्ये भावनिक संघर्ष आला, भावनिक मुद्दे आले, यामध्ये जातीय संघर्ष आला, यामध्ये धार्मिक संघर्ष आला. म्हणजे पुन्हा एकदा आम्ही या सगळ्या निवडणुकांमध्ये या लोकशाही प्रक्रियेची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती ती अंमलबजावणी झाली नाही, या निष्कर्षाप्रती येतो. एक खूप चांगला शेर आहे
एक उल्लू ही काफी है बर्बादी गुलिस्ता करने को, या हर शाख पे उल्लू बैठा है अंजाम गुलिस्ता क्या होगा. म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे अशा पद्धतीचे लोक त्या महत्वाचे पद अडवून बसलेले दिसतात किंवा त्या जागी बसलेले दिसतात. आणि त्यामुळे असेल कदाचित लोक उत्तर प्रदेश मधल्या निवडणुकांची नांदी लागल्याबरोबर अमरसिंग मोठ्या डौलाने त्यांच्या पुन्हा पक्षामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतात. त्यांनाही आधी ज्या अपमानित परिस्थितीमध्ये हाकललं होतं, परंतु त्यांची जेव्हा गरज आहे आता पैशाची लक्षात आल्यानंतर त्यांना सुद्धा तिथे स्वीकारलेले दिसतात. हे जे सगळं आहे हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याला खऱ्या अर्थाने म्हणजे एक वेगळी दिशा मिळाली पाहिजे. आपल्याला जर अधिक चांगला संपन्न आणि सुखी भारत बनवायचा असेल, आमचा प्रत्येक प्रदेश बनवायचा असेल, तर आम्हाला या गोष्टीकडे अधिक सजगपणे बघण्याची गरज आहे. आणि याच्यामध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. माध्यमं लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने सजग करू शकतात, लोकांना बऱ्याच गोष्टी दाखवू शकतात. कालच आमच्या चर्चेमध्ये बोलत असताना भाजपचे एक खासदार म्हणाले की माध्यमं मुद्दाम आम्हाला बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु या सगळ्या गोष्टी जर माध्यमांनी समोर आणल्या नसत्या तर अनेक विषय लोकांच्या समोर सुद्धा आले नसते. आज ज्या वेगाने माध्यमं सुद्धा पसरत चाललेली आहेत आणि विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या म्हणजे खऱ्या खोट्या गोष्टी लोकांच्या समोर जाताना दिसतात, त्यावर सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने आता चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. कारण ही नवीन माध्यमं जी आहेत ही माध्यमं आमच्या हातात सहजपणे आली, परंतु ती कशी वापरायची याचं प्रशिक्षणच नसल्यामुळे आम्हाला सगळ्या माध्यमांचा किती उपयोग करायचा किंवा किती दुरुपयोग करायचा हे अजून सुचलेलं नाहीये. त्यामुळे एकूणच सगळ्या या सामाजिक बदलांचा विचार आपण करणं आवश्यक आहे. आणि या 5 राज्यातील निवडणुकांनी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे प्रादेशिक पक्षांमधला जो आत्मविश्वास मधल्या काळामध्ये थोडा कमी झालेला होता भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे आणि काँग्रेस पिछाडीवर गेल्यामुळे, तो पुन्हा एकदा नव्याने जागृत केलेला आहे. त्यामुळे आगामी ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा प्रादेशिक पक्ष म्हणजे ही खऱ्या अर्थाने सेमीफायनल होती असं आपण म्हणू शकतो. फायनल आता उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या याच्या नंतर होणार आहे आणि त्यात जो पक्ष बाजी मारेल, विशेषतः उत्तर भारतातील निवडणुकीवर तर पूर्ण देशातील राजकारण बदलाची सगळी चिन्ह तिथे आपल्याला दिसतील की कशा पद्धतीने राजकारण बदलत चाललेलं आहे. त्यामुळे आपण त्याची वाट बघूया, आगे आगे देखिए होता है क्या. कारण या 5 राज्यातील निवडणुकांनी थोडेसे संकेत दिलेले आहेत काँग्रेसला आणि भाजपला दोघांना की तुम्हाला बदलावं लागेल, तुम्हाला स्वतःच्या धारणा बदलाव्या लागतील, स्वतःची धोरणं बदलावी लागतील आणि तरच तुम्हाला प्रादेशिक पक्षांच्या समोर उभं राहता येईल. त्यामुळे नवीन जे आता नवीन काळ जो येऊ घातलेला आहे त्या काळामध्ये आपण समजून घेऊया की भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जर आपली कार्यपद्धती किंवा कार्यसंस्कृती जर बदलली तर खऱ्या अर्थाने त्याचा त्या दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण सगळ्यांनी माझं बोलणं ऐकलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं ऋणी. जाता जाता एकच मी इथे प्रार्थना करू इच्छितो की आपण सगळेजण या एका पवित्र भूमीत आहे म्हणून मला ती प्रार्थना जी दुष्काळाशी संबंधित आहे ती आठवली. उपनिषदामध्ये आहे, काले वर्षंतु पर्जन्यः पृथ्वी सस्यशालिनी देशोयाम शोकहरिण्ये. म्हणजे वेळेवर पाऊस पडावा, पृथ्वी फळाफुलांनी बहरून यावी, देशातील हा सगळा क्षोभ आहे तो कमी व्हावा, विद्वान संतु निर्भया. म्हणजे जे विचार करणारे लोक आहेत ते निर्भय व्हावेत, एवढीच ही या निमित्ताने प्रार्थना. आणि त्यांनी निर्भयप्रमाणे होऊन आपली मतं मांडावीत, आपण सगळ्यांनी मतं मांडावीत एवढंच मी या निमित्ताने बोलतो. आणि आपण सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकलं याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नमस्कार.